स्टार्ट करू। नमस्कार, मी बापू गायकवाड। इग्नाइट अकॅडमीकडनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि महात्मा फुले जयंतीनिमित्त संवाद समतेचा ह्या विषयावरती कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमामध्ये पार्टी, बार्टी, महाजुती आणि सारथी ह्या ज्या संस्था, या संस्थेमार्फत ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केलं जातं, त्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा सामाजिक आणि काही सांस्कृतिक नृत्य सादर केले, ज्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांना एक बोध दिला आम्ही की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उठा, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्या पद्धतीने हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये खूप संघर्ष करत असतात, मेहनत घेत असतात, अभ्यास करत असतात आणि एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात। आणि सरकारचा उद्देश समोर ठेवून सरकारने सुद्धा ह्या विद्यार्थ्यांना फार कमी फी मध्ये किंवा त्यांना स्टायपेंड देऊन हे सगळे कोर्सेस त्यांना इथे उपलब्ध करून दिले आणि त्या निमित्तानेच हा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केला होता। सो विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या स्किल गुणांना वाव दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवले। असा एक छान कार्यक्रम इथे इग्नाइट अकॅडमीने आयोजित केला होता। इग्नाइट अकॅडमी गेले कित्येक वर्षापासून जे स्पर्धात्मक एक्झाम आहे, परीक्षा आहे, या स्पर्धात्मक परीक्षेमधून भरपूर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलेली आहे। स्पेशली इग्नाइट अकॅडमी ऑफलाईन बरोबर ऑनलाईन मध्ये सुद्धा आपण काम करतोय। यामध्ये MPSC UPSC पासून अगदी सरळ सेवेपर्यंत सगळ्या एक्झामच्या माध्यमातून जवळपास आपण 25,000 प्लस विद्यार्थ्यांची निवड सरकारी कार्यालयामध्ये केलेली आहे। आतापर्यंत इग्नाइट अकॅडमी महाराष्ट्र, भारत सोडून पूर्ण जगभरामध्ये याचे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ज्या सरकारी काय म्हणूया आपण भरती प्रक्रिया होत असते, त्यामधलं मार्गदर्शन देण्याचं काम केलेलं आहे आणि असंख्य विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे। आज या कार्यक्रमातून सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश दिलेला आहे? आज जो संवाद समतेचा हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या पद्धतीने, जसं महात्मा फुले म्हणतात की या सगळ्या विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, आपल्यावरती होणारे अन्याय किंवा समाजामध्ये होणारा अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये म्हणजे ज्या पद्धतीने सगळे प्रयत्न करतात त्या पद्धतीने सगळ्यांच्या जीवनामध्ये त्यांना हवं ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। तर ऑनलाईन आणि ऑफलाईनची आता क्रेज वाढलेली आहे, यामध्ये तर विद्यार्थ्यांना काय आव्हान करायचं? सध्या जे शैक्षणिक सुविधा ऑफलाईन तर काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी होत्या, पण कोविडच्या कालावधीनंतर ऑनलाईनमध्ये बरंचसं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध होतं आहे। ऑनलाईनचा खूप चांगला फायदा विद्यार्थ्यांना असा आहे की विद्यार्थ्यांना जागा बदलावी लागत नाही, विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात जाणं, तिथे राहणं, तिथला खर्च, खाण्याचा खर्च, त्यात तिथे राहिल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतं, जसं की त्यांचं फूड असेल, त्यांचं रेसिडेन्शियल असेल वगैरे वगैरे। सो ह्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपामध्ये घरी बसून हे सगळं अवेलेबल होतं आणि ऑनलाईनमध्ये प्रत्येक लेक्चर किती वेळेस बघता येतं, रिपीट करून बघता येतं, नंबर ऑफ टाइम्स ते बघू शकतात, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होती तोपर्यंत बघू शकतात। सो ऑनलाईनचा हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे विद्यार्थ्यांसाठी आणि याचा फायदा महाराष्ट्रातले, भारतातले सगळ्याच विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। कार्यक्रमाचे जर प्रमुख पाहुणे कोण होते? आज जो कार्यक्रम संवाद समतेचा ऑर्गनाईज केला गेला, यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय संजय शिरसाट सर होते, जे की छत्रपती संभाजीनगर येथील नाही, जो संवाद समतेचा हा जो कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय शिरसाट सर, पालकमंत्री संभाजीनगर आणि त्याचबरोबर अतुल सावे सर, पालकमंत्री नांदेड, हे दोघंही उपस्थित होते। त्याचबरोबर या कार्यक्रमाला महेंद्र सर, जे की उपायुक्त आहेत, ते सुद्धा हजर होते आणि इग्नाइट अकॅडमीचे संचालक माननीय धनंजय कचाले सर सुद्धा अवेलेबल होते। माझं पूर्ण नाव मी बापू बबन गायकवाड। आमच्याकडे आमच्या संस्थेमध्ये इग्नाइट अकॅडमीमध्ये मागच्या 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून बार्टी, टार्टी, सारथी आणि महाज्योती ह्या सगळ्या संस्थांचे विद्यार्थी गव्हर्नमेंट स्कीम थ्रू त्यांना स्कॉलरशिप मिळते आणि आमच्याकडे ते ट्रेनिंग घेत आहेत। आणि आज महात्मा फुले जयंती होती आणि येणाऱ्या 3 दिवसामध्ये 14 तारीखला बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे। तर ह्या दोघांचाही आम्हाला एक उत्सव साजरा करायचा होता, जेणेकरून विद्यार्थ्यांना जे बाबासाहेब आंबेडकरांनी आणि
महात्मा फुलेंनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याची माहिती मिळावी आणि त्यांचे जे गुण आहेत किंवा त्यांनी जे कार्य केलेले आहेत ते समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि जे काही मोठे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आहे ह्याबद्दलची सगळी अवेअरनेस पण विद्यार्थ्यांमध्ये व्हावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना खूप सारा व्याप असतो किंवा ताण असतो. ह्या आजच्या थोडासा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये म्हणजे हे तर फुले जयंती वगैरे आम्ही साजरी केली, त्यासोबत आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम पण होता. विद्यार्थ्यांनी खूप छान नृत्य सादर केले आहेत, गाणे सादर केलेले आहेत. तर एक त्यांचा विरंगुळा पण होणार आणि त्यांचा एक स्ट्रेस पण कमी होणार. सगळ्या विद्यार्थ्यांची बॉन्डिंग झालेली आहे, याच्यामध्ये टीम वर्क करणे, लिडरशिपमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं एक एकूण वाव मिळावा मुलांना, याच्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन होतं. आणि विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे आयोजन केलं आणि ते खूप छान प्रकारे पार सुद्धा पाडलेलं आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव धनंजय कचाले, इग्नाइट अकॅडमीचं. काय काय आयोजन होतं? सर, इग्नाइट अकॅडमी हा प्लॅटफॉर्म जो आहे हा सर्व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो. त्यांच्यासाठी नेहमीच माफक दरामध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध करण्याचा प्रयत्न असतो आपल्याकडे जे विविध संस्था आहेत, जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत, TRT आहे, बार्टी, OBC, सारथी आणि महाज्योती, या विद्यार्थ्यांसाठी आपण फुले जयंती आणि आंबेडकर जयंती या दोन्ही जयंत्यांचं, या महामानवाच्या जयंतीचं औचित्य साधून आपण मुलांना त्यांची लिडरशिप क्वालिटीज ज्या आहेत त्या डेव्हलप व्हाव्या, त्यांना या सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घेता यावा, यासाठी आपण हा सगळा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि यामध्ये इग्नाइट अकॅडमीनं मुलांना परिपूर्ण असं सहकार्य केलं. त्यामुळं मुलं अत्यंत खुश आहेत या कार्यक्रमामध्ये आणि हा उत्साह खूप मोठा आहे आमच्यासाठी. थँक्यू. साधारणतः किती मुलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे? या कार्यक्रमामध्ये आपले 35 ते 40 असे आपले कार्यक्रम होते. आणि त्यामध्ये एकूण मॅनेजमेंटमध्ये असेल किंवा बॅकएंडला वगैरे सर्व बेसिक हॉल पाहण्यापासून तर स्टेज, त्याचं डेकोरेशन वगैरे ह्या सर्व याच्यामध्ये मुलांचा सहभाग होता. एक 100 ते 150 मुलं हे ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होते आणि बॅकएंडला जवळपास एक 200 मुलं, तरी असं ओव्हरऑल एक 250 मुलांचा यामध्ये सहभाग होता. आपलं नाव सांगा. मी ओम खरात, इग्नाइट अकॅडमी मॅनेजर आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.